माझ्या दोन्ही लेकी ज्यावेळेस छोटा गट मोठा गट शाळेत जायला चालू केला ना, त्यावेळेस आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशी भाजी व्हायची. ती भाजी कोणती ते दाखवते. त्या अगोदर सकाळ सकाळी चहा वगैरे घेतला, मस्त रात्रीचं जे दूध शिल्लक होतं ते सुद्धा गरम करून घेतलं. त्यानंतर इथं शेंगादाणे भाजायचे चालू होते. म्हटलं हे जर शेंगादाणे किचन ओट्यावरती कच्चे असेच ठेवले गेले तर मी कच्चेच खाऊन संपवणार. त्यामुळे पटकन हे शेंगादाणे भाजून घेतले आणि माझ्या लेकींची आवडती भाजी म्हणजे हा मटकीच्या डाळीचा केलेला डाळकांदा, तोही फक्त हळद टाकून मिठाचा डाळकांदा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा काय भाजी देऊ म्हटलं की त्यांची ही फेवरेट भाजी होती. याची रेसिपी काय मी शेअर केली नाही, तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा किचन ओट्यावरची सगळी कामं आवरलेली आहेत, भाजी करून ठेवलेली आहे आणि आहोंसाठी माझ्यासाठी इथं मस्त वांग्याचं भरीत बनवायचं चालू आहे. चपाती भाकरी बनवून झाल्या होत्या, त्याच तव्यामध्ये वांगी अर्धी अर्धी कट केली आणि आहे अशी पालती घातलेली आहेत. दाखवतेच तुम्हाला. हे बघा या पद्धतीनं, म्हणजे गॅसवर भाजण्यापेक्षा अशा पद्धतीनं या तव्यामध्येच ही वांगी पालती घातलेली आहेत. 2 मिनिटानंतर परत दुसऱ्या बाजूनी पण थोडंसं तेल टाकून ही वांगी भाजून घेणार आहे. आता वांगी भाजली त्यानंतर बघा सगळी वांगी चेक करून घेतलेत की किडकी वगैरे आहेत का नाही. आणि वांगी थंड होत होती तोपर्यंत एक कांदा कट करून घेतला आहे, बारीक बुडभर कोथिंबीर घेतली आहे आणि त्या वांग्यामध्ये टाकली आहे. चवीपुरतं मीठ आणि लाल मिरचीची पूड त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे. अगदी साध्या पद्धतीनं बनवलं होतं भरीत. आणखीन खूप प्रकार आहेत भरीत बनवायचे. आता चवीपुरतं मीठसुद्धा टाकले. आणि हा माझा एक प्रश्न आहे तुम्हा सगळ्याला. आता इथं बघा माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये रोज जी वापरायची लाल मिरचीची पूड असते ना, ती संपली होती, ती मी काढत होते. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही लहानपणापासून आईच्या तोंडून या मिरचीच्या पूडबद्दल कोणता शब्द ऐकत मोठे झालात? मी तर माझी आई म्हणायची, अगं लाल चटणीचा डब्बा आण, हे ऐकतच मोठी झाली. त्यामुळे माझ्या तोंडवळणी तोच शब्द पडलेला आहे. तर तुमची आई काय म्हणत होती की लाल मिरचीची पूड म्हणायची की लाल चटणीची पूड, हे आज सगळ्या ताईंनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. लहानपणापासून आपली जी भाषा आपण ज्या वातावरणात वाढलोय ती सहजासहजी बदलत नसते. काही शब्द हळूहळू एकमेकाचे बघून आपण थोडाफार बदल करतो आणि तो बदल होण्यासाठी वेळसुद्धा जातो. खरं सांगायचं तर मला बदल करायला, नवीन नवीन गोष्टी शिकायला, चांगले बदल करायला आवडतात. आता वांग्याचं भरीत बनवून झालं होतं, पण आज होता आमच्या इकडला सोमवार म्हणजे बाजारचा दिवस. त्यामुळे मंडई आणायची होती आणि त्यासाठी म्हटलं चला आज फ्रीज स्वच्छ करून घ्यायला पाहिजेच. आत्ता जरा फ्रीजमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त दिसतील, पण मी काही दरवाजामधले जे काही बॉक्स होते, जे काही आता कैरीच्या लोणच्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे मोरावळा किंवा पण, हे सगळे डब्बे खूप झालेत. आता वाजलेत 12:10 आणि अर्धवट किचनमधलं काम सोडून मी गेले होते. म्हणजे किचन ओटा वगैरे पुसला होता. हे सगळं स्वच्छ होतं, तुम्हाला मी कदाचित दाखवले सुद्धा. हे सगळे फ्रीजमधले जे जे भांडे घासायचे होते ते घासलेत सगळे. इथं सगळं बऱ्यापैकी क्लीन करून ठेवलं होतं. खाली पण भरपूर पसारा आहे. माझा सुद्धा असा पसारा होतो किचनमध्ये, दाखवते तुम्हाला. हे फ्रीजमधल्या काय काय गोष्टी आहेत ना, मी इथं स्वच्छ करायला काढलेत. आज सोमवार आहे, मंडई पण आणायची त्यामुळं. आणि लाडू मात्र इथं आंबे पिकत घातलेत, त्याला राखण बसलाय, हालायला काय तयार नाही दिसला लाडू. हे बघा इथं बसलाय. आणि ह्या फ्रीजमधलं बऱ्यापैकी आणखीन बंदच आहे हा फ्रीज. तर सगळं स्वच्छ झाल्यानंतर हे बघा इथलं सगळं काढलंय मी घासायसाठी, दाखवते तुम्हाला. आणि बघा एका ताईंची काल परवा कमेंट आली, अगं फ्रीज खूप मोठा दिसतोय, दाखव तुझा. तर हा LGचा 280 लिटरचा असा काहीतरी फ्रीज आहे हा. केक बनवत होते मी, केकचे क्लासेस घेत होते, तेव्हा हा मोठा फ्रीज मी घेतला होता, मला लागत होता म्हणून. आणि फ्रीजवरती मस्त असे हे लाकडी मॅग्नेट आहेत. बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. जर असे मॅग्नेट हवे असतील ना तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तिथून तुम्ही नक्की मागवा. फ्रीज वगैरे असं डेकोरेट केला ना, आपण सतत किचनमध्ये असतो, किचन जेवढं छान ठेवू ना तेवढं आपल्याला किचनमध्ये येऊन काम करायला बरं वाटतं. तर बडबड थांबवते. आता मला लागली खूप भूक, 12:10 झालेत. आता जेवण करणार आहे आणि नंतर हे सगळं राहिलेलं आवरणार आहे. चला नंतर भेटू. आंब्याचे राखणदार आम्ही कोण येतोय, आंबे खातोय का हे बघतोय. तो जास्त पाड लागलेले पडलेले काही आंबे वरती ठेवलेत, ते सुद्धा आज बघा किती सुंदर दिसायला लागलेत. मस्त ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरीत, माझ्या लेकींची लहानपणीची आवडती मटकीच्या डाळीचा मिठाचा डाळकांदा, लोणचं, खमंग भाजलेले शेंगादाणे. असा काही साधा जेवणाचा मेनू आहे माझा. 5:04 झालेत. तुम्हाला मी लाडू दाखवला होता. आंब्याच्या पेटीवरती आमचा लाडू हात ठेवून झोपलाय.
सकाळी झोपलाय बहादर इथं, अजून काय उठायची तयारी नाही. आणि चक्क आता तर पिटीचं रक्षण चालू आहे. लाडू पप्पा येस तर हात लावू देणार नाहीये काय कोणाला तू. लड्डू ए गोंडू लाडू ऐकाय सुद्धा तयार नाही. आमच्या लाडूला फार कंटाळा आला. आत्ताच कृष्णाचा रिझल्ट घेऊन आलो आम्ही. 5 वाजून 10 मिनिटं झालेत, तुम्हाला दाखवते बघा. 5 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आमचा लाडू अजून इथंच झोपलाय आंब्याच्या पेटीजवळ. आणि माझं आणखीन फ्रीजमधलं आवरायचं राहिले, कारण व्हिडिओच्या कमेंटला उत्तर देत होते, त्यामुळे त्याच्यात भरपूर वेळ गेला. त्याच्यानंतर तिथं जाऊन माझा 1 तास गेला. आणि आता आमची कृष्णामाई इथं चहा ठेवतीये बघा. आज कृष्णाच्या हातचा चहा, या सगळेजण चहा प्यायला मस्त मस्त असा. आता आवरते, कारण आज सोमवार आहे. अहो आले की 6-6:30 वाजता मंडई आणून देतील. त्यानंतर मग मंडई नीट करावी लागेल, ती पण भरावी लागेल. साखर संपली होती काय डब्यातली? हा, डब्यातली रोजच्या साखर संपली होती म्हणून कृष्णाने साखर भरली. आता ही सगळं पटपट पटपट बॉटल्स आहेत ना, अगोदर तर हे फ्रीजमधलं सगळं बसवावं लागेल आणि नंतर बॉटल्स ठेवावं लागतील. आता घेते ठेवून आणि नंतर फ्रीज दाखवते तुम्हाला. मस्त असं ह्यात व्हिप क्रीम आहे आणि फ्रीज असा क्लीन केल्यानंतर असा चकाचक दिसतोय सगळा व्यवस्थित एकदम. हे बघा, सगळं व्यवस्थित स्वच्छ एकदम झाले. इथं आहे मेथांबा आपला ठेवलाय फ्रीजमध्ये. आता खालचा बॉक्स पूर्ण रिकामा आहे, आता मंडई आणायची. माझी आई कुठं आहे? कोण आली का अंगात? नाही ग, आज काय करू म्हणा म्हणून बाहेर बघाय आली. तिथं वाटायला लागले का आईला? माझ्या बाळांना पाणी देते की, बाळ माझी पाणी मागत होती. कुठे चालली चिंगा? चिंगू ग, चिंगा माझी. कधी दिलत म्हणली? परवा दिलत ग. परवा सकाळी एका बाजूला, ह्या बाजूला सकाळी दिलं, त्या बाजूला संध्याकाळी दिलत. वरती पण सोलर वगैरे भरावं लागतंय ना, सगळीकडे भरत 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 मग राहिल्यावर मग झाडाला द्यावं लागतं. कुदर ट्रिपी बघतो की करून लावलेल्या पंड्या होत्या का नाही, चिटकल्या. हे बघा काय चिटकल्या. पुढच्या टोकियारीसाठी किंवा काहीतरी बनवताना उपयोगाला येतील आपल्याला. तरी कमेंट आले त्या, ती बनवून दाखवणार कुंडी आणावी लागेल रे त्याच्यासाठी सेपरेट. आणि आपण आणल्याशिवाय तर होणार नाही. सगळ्या झाडांना पाण्याची गरज आहे. ऊनच एवढं पडायला. लाडू ए लाडू, बाळा झोप झाली तुझी? दूध पिलं का वाटीवर? बाळ ग छान, माझं दोघाला चपाती ही खाऊच वाटत नाही. अलीकडे लाडूला पण आणि चिंगीला पण. संध्याकाळचे 5:30 वाजले. चहा वगैरे घेतला आणि आता म्हटलं ऊन कमी झालंय तर सगळ्या झाडांना पाणी देऊन घेऊया. तसं तर माझं अंगणातलं आणखीन झाडायचं राहून गेले. आणि आपल्या घराच्या समोरची जी लाल रंगाची जास्वंद आहे ना, तिला भरपूर मावा लागलाय. आता ती कट करायची, पण मी पावसाची वाट बघते. पाऊस सुरू झाला की ती जास्वंद मी कट करणार आहे. आणि बघा, मस्त पिवळ्या रंगाचं एक फुलपाखरू बागेत बराच वेळ फिरत होतं. खूप छान वाटतं अशी बागेत फुलपाखरं फिरायला लागली ना की एकदम मस्त वाटतं, एकदम वातावरण फ्रेश होऊन जातं. आता इथं ना सगळं अंगण झाडून घेते. जवळजवळ सगळ्या बाजूचं घराच्या जर झाडायचं म्हटलं ना, मला अर्धा ते पाऊण तास जातो एकटीला झाडण्यासाठी. मी समोरची बाजू आहे ना ती मात्र रोजच्या रोज झाडत असते. पाठीमागची बाजू आहे ना ते कधी कधी 1 दिवसाआड, कधी कधी 2 दिवसातून वगैरे झाडते, जी की तुम्ही बघत असाल नेहमी केळीच्या बाजूची आहे ना ती. त्यानंतर संध्याकाळी माझे छोटे दीर आणि जाव आले होते आणि माझ्या छोट्या लेकीला सुद्धा या दोन्ही लेकींसारखा आंबा खाण्यासाठी खूप आवडतो, म्हणून आपल्या बागेतील पाडाचे आंबे पडले होते, तो कट करून तिला दिला होता. आणि माझ्या दीरांनी येताना ना मस्त त्यांच्या इकडं वडापाव मिळतात ते आणले होते. मग आम्ही भरपूर गप्पा वगैरे मारल्या, सगळ्यांनी मिळून वडापाव खाल्ला. माझ्या दीरांनी नाही खाल्ला, आम्ही जावाजावांनी मात्र मस्त वडापावची पार्टी केली. कृष्णा तिकडं चहा करत होती या दोघांसाठी आणि मस्त असं बघा टाईम गेला. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.